आजच्या पिढीचा सर्व रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहीर मानाचा उल्लेख करून दुसऱ्या बाईला सुरुवात करते. लक्षात घ्या, या ठिकाणी बाई बरंच काय म्हणत गेलेले आहे. बाई म्हणतात की बुवा म्हणे दांडा पडलाय लांडा. तर बाई तुम्हाला माहिती नाही, भगवान श्रीकृष्णाचा तो रघुचा लांडा तो कधी लांडा पडेल का हो बाई? त्या दांड्याने अनेक दैवत घुसळून चांगला ताक लोणी तयार केलं आणि तुम्ही म्हणताय की दांडा पडतोय लांडा. नंतर बाई म्हणतात की बुवा म्हणतात की रावणाने म्हणे सीतेला स्पर्श केला नाही असं म्हणतात. पण बाई मला मुलात काय करायचं म्हणजे तुम्हाला कळलंच नाहीये. त्याने जरूर तिला खांद्यावर उचलून नेले, पण स्पर्श या शब्दाचा अर्थ तुम्हाला मुळात कळला नाही. स्पर्श म्हणजे काय? त्या सीता मातेवर त्या रावणाने अन्याय अत्याचार हा मुलीच केला नाही असा त्याचा माझा अर्थ होता. मला तर बाईनं ऐकायला काय बरोबर केलं नाहीये. थोडीशी नागपूर लाईन बाईंची बंद दिसते. नंतर बाई म्हणतात की हा योगेश बुवा फॅन्ड्रिकला जबे आहे, म्हणजे फॅन्ड्रिकला जब्या. पण मला सांगा बंधू, तो फॅन्ड्रिकला जब्या त्या फॅन्ड्रिक पिक्चरने देखील करोडोचा धंदा केला. मग तो फॅन्ड्रिकला जब्या देखील बाई हा सुपरस्टार हिरो होता. उगाच आपला काहीतरी शेरोशायरी मारायचं आणि लोकांना उगाच थोड्याच्या भूल थापा करायच्या. नंतर बाई म्हणाल्या की बुवा नाद नाही म्हणे बुवा खुला आहे खुला. बाई म्हणतात नाद नाही म्हणतोय बाई खुला आहे बुवा खुला. पण बाई तुम्हाला माहिती नाहीये, या महाड तालुक्यातील हा मोहद्दर गावचा नाच आणि शाहीर योगेश जाधव याचा खरंच अजूनपर्यंत आमचा कोणी नाद केलेला नाहीये. आणि आमचा जो नाद करतो ना बाई त्याला वेळ लागतो वेळ. म्हणून मागच्या 2 वाऱ्यापेक्षा बाई तुम्ही आज इथं कमी पडलात हे तुम्हाला देखील जाणवत असेल. हा शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जी पावर दाखवायची होती ती बाई तुम्हाला काहीच दाखवता आली नाहीये. बाईने भरपूर काय गाणी गायल्या. याच्या वाढलेल्या जटामध्ये म्हणे कालवा नागोबा तुमचं बुवा हा रणकीचा आहे, काय काय बरेच विषय गाऊन गेले. पण आता आयोजकांनी मला इथं सांगितलंय की बुवा आता जवळजवळ 4 वाजायला आलेले 4 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे थोडक्यातच बारी आपण आठवायची आहे. कारण समोर जर पाहिला तर रस्ती पायव्या प्रेक्षक अक्षरशः बाईने हलवला. कारण हा बाई हा शक्तीपुरा नाच आहे, आईचा कीर्तन तमाशा नाहीये. जरा वेळेची सुद्धा आपल्याला काहीतरी बंधनं असतात. आणि म्हणून बघा बाई म्हणतात की बुवा सारखा म्हणतोय नागपुरा नागपुरा, पण बुवा का म्हणतो बघा. अगं बेसूर गाणी गाऊ, अगं बेसूर गाणी गाऊ बाई तुझा सुकला गळा आणि माझ्या नसा नसा भिनली आहे या शक्ती तुझ्याची कला. आज या एका बुक्कीत, आज एका बुक्कीत हाती मुरहानी न तुला. कारण माझा नाच करू नको हृदयाने तळवे. अगं या शाहीर योगेश जाधवला रायगडचा नाथ खुळा शाहीर म्हणतात मला. बाई मला फॅन्ड्रिकला जब्या दिसतोय म्हणून बाई तुम्ही काय दिसताय बघा, अक्षर कसा ऐकतो.
भरताना ही थोबाड वासत बसते आणि माझ्या वाटेला गेली तर अहो ही नेहमीच फसते. पण जवा ही माई गोड गालात हसते आणि तवा ही हृदयाने नरवे अहो पक्की माकडे न दिसते. आणि म्हणून बघा थोडक्यात त्या ठिकाणी बारीक करायला सांगितलेले आहे. म्हणून एक विषय घोड्याचा आपल्यासमोर सादर करतो. बाई भरपूर काही म्हणून गेल्या आणि माझ्या आयोजकांना विनंती आहे की हा सामना YouTube लाईव्ह येणार आहे. त्याच्यामुळे दुसरी माझी वारी वाचताना देखील प्रेक्षक जरूर ऐकतील योगेश भाऊ काय म्हणाले आणि 100% ऐकणार. कारण या आमच्या जोडीला आपण जर पाहिलं तर 5-5, 6-6 लाख व्ह्यूज आमच्या गाण्याला आहेत. ध्रुव म्युझिकवर जयेश भाई गाला ध्रुव म्युझिक हा चॅनल तुम्ही जर योग्य जागेवर सर्च केला तर त्याच्यावर पहा. आमच्या जोडीला भरपूर प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक पाहतील. त्याच्यामुळे आयोजकांना विनंती असेल थोडंसं मला इथं बोलावं लागणार आहे. आणि म्हणून बघा पण विषय शास्त्रात नाही लाईव्ह विषय नाही. म्हणून अहो पाटलांचा बैलगाडा अहो पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. आणि म्हणून काय म्हणायचं बघा अहो या वासनेच्या पोटी मन झाला यही जाहो वेळा. अहो या वासनेच्या पोटी मन झाला यही जाहो वेळा. अहो नाही विचार केला थोडा थोडा माझ्या बाईला लागलाय घोडा. आता बाईला घोडा कसा लागला? कारण सूर्याची पत्नी सौत्या राणी तिला ज्यावेळेस काम वाचण्याची इच्छा झाली त्यावेळेस ती घोडी बनली आणि समोर एक घोडा होता. त्या घोड्याकडून त्यांनी भोग करून घेतला असा विषय बांधला. म्हणून म्हटलं काय या बाईला लागलाय घोडा. काय तर तुम्ही म्हणाल काय गोवा म्हणताय. आणि म्हणून ऐका या वासनेच्या पोटी मन झाला यही जाहो वेळा. या वासनेच्या पोटी मन झाला यही जाहो वेळा. नाही विचार केला थोडा 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 या बाईला लागलाय घोडा. थोडा थोडा या बाईला लागलाय घोडा. थोडक्यात या ठिकाणी बारीक करण्यासाठी म्हणून काय म्हणतो बघा अहो हिच्या नाकावर भरताच राग आहे. या हृदयाने दलवीच्या नाकावर भरताच राग आहे आणि क्षणातही भडकून जाते अशी ही आग आहे. अगं उगाच माझी चालून कळ काढू नको. अगं मी पण विषारी काळा नाग आहे आणि शक्ती तुऱ्यातला हा योगेश बुवा. अगं टरकाळी फोडणारा धान्यावा आहे. आणि म्हणून काय म्हणतात बघा
मत्स्यगंधाचा विषय हा देखील शास्त्राचा विषय आहे, कारण या ठिकाणी जसं सांगितलं तसंच या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. म्हणून काय म्हणतो का, अरे चूडी माझा देगी अगं घेऊन जातेस का बाई, अगं घेऊन जातेस का बाई, अगं मजला तू त्या तीरावर, अगं घेऊन जातेस का बाई, अगं मजला तू त्या तीरावर, अन चढवर म्हणाली देवा, औ चढवर म्हणाली देवा, जवा तो बसलाही चावरावर. का तर कोळ्याची पोल मत्स्यगंधा होडीमध्ये काम वाचण्याची तिची इच्छा झाली आणि त्या तिच्या संगे पराशर ऋषी, दाढी वाढलेले पराशर ऋषी तिच्या सोबत होते. मग तिला काम वाचण्याची इच्छा झाली. मग काम वाचण्याची इच्छा झाल्यानंतर त्या पराशर ऋषीने त्या होडीमध्ये त्या मत्स्यगंधाला कोळ्याच्या पोळीला भोग दिला, असा बांधवला विषय आहे. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, घेऊन घेऊन जाते का बाई, मजला तुझ्या तीरावर, घेऊन जाते का बाई, अगं मजला तुझ्या तीरावर. चढवर म्हणाली देवा, चढवर म्हणाली देवा, मजला तुझ्या तीरावर. या ठिकाणी जाता जाताना एक शेवटचा या ठिकाणी विषय सादर करतो. आपण गीताच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं
आजचा जो कार्यक्रम आहे तो वडगाव बुद्रुक ग्रामस्थ त्याचप्रमाणे आमचे माजी सैनिक श्रीकांतजी मोरे साहेब यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण पाहिलं सर्वजण आज आम्ही रायगडवरून या खेड तालुक्यामध्ये आले खूप लांबून या ठिकाणी आलो त्यांनी विनंती केली की बुवा तुम्ही आमच्या गावामध्ये या 18 गावामध्ये आजूबाजूला कुठेही नाच होत नाहीये पण त्यांची 18 वर्षापासून इच्छा होती की माझ्या गावामध्ये शक्तिपुराचा सामना व्हावा जुगलबंदी व्हावी कारण लहानपणी ते देखील स्वतः नाचामध्ये नाचलेले आहेत ही कला आहे ना ही कला बघा कुठेही ढोलकी वाजल्यानंतर लगेच अंगामध्ये मुंग्या येतात हा कलाकार कलावंत खरंच खूप महान आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे माजी सैनिक श्रीकांतजी मोरे साहेब खऱ्या अर्थानं त्यांची इच्छाच पूर्ण झाली आणि म्हणून युट्यूब लाईव्ह आहे त्यांनी मला सांगितलं की योगेश भाऊ आपल्याला युट्यूब लाईव्ह देखील करायचं आहे तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्यांना बोलवा इथपर्यंत आमच्या गावापर्यंत आणि आपला सामना हा अजरामर झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आज युट्यूब लाईव्ह देखील होत आहे मी पुन्हा आमचे हेमंत दादा आणि विजय दादा यांचा मनापासून हार्दिक स्वागत करेन कारण आज त्यांचा ऍक्सिडेंट झालेला असताना देखील ते या ठिकाणी पोहोचले आणि लाईव्ह होत आहे हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे हे नक्कीच आम्ही सांगू शकतो आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा ऐका माझ्या दर्या देवाला या खेड तालुक्याची शान आहे या वडगाव गावाची शान आहे अहो जनता म्हणते ही सारी जनता म्हणते ही सारी आमचे श्रीकांत मोरे साहेब अहो आमचे श्रीकांत मोरे साहेब आहेत सैनिक लय भारी का कारण त्यांनी या भारत देशाच्या सीमेवर काम केलंय आज ते रिटायर आहेत म्हणजे माजी सैनिक आहेत किती मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने या वडगाव गावाची आन मान शान आहे आज सैनिक आज आपले सैनिक या देशाचे आपले सैनिक आज सीमेवर दिवस रात्र त्या ठिकाणी पहारा देते आणि म्हणून आमच्यासारखे शाहीर आज या वडगाव गावाच्या भूमीमध्ये ताठ मांडले जात आहेत अच्छा आणि या ठिकाणी साहेबांनी आम्हाला माहिती दिली त्यांचे वडील देखील एक स्वतंत्र सैनिक होऊन गेले या वडगाव गावाला खरंच किती मोठा हा वारसा लाभलेला आहे आणि माझा वडगाव गावातील एक सैनिक जो शक्तिपुरामध्ये नाचलेला आहे खरंच किती मोठी भाग्याची गोष्ट आहे म्हणून काय म्हणायचं बघा अहो या खेड तालुक्याची शान आहे या वडगाव गावाची शान आहे जनता म्हणते ही सारी आमचे श्रीकांत मोरे साहेब आहे सैनिक लय भारी अहो आमचे श्रीकांत मोरे साहेब आहे सैनिक लय भारी 1 2 3 तालुक्याची शान आहे
आहे सैनिक लय भारी आमच्या श्रीकांत मोरे साहेब आहे सैनिक लय भारी तिरंगा झेंडा या देशाचा तिरंगा झेंडा हाती घेऊन तिरंगा झेंडा असं फडकविला वरवर अहो देशाचं रक्षण करण्या देशाचं रक्षण करण्या तुक भरारी तुक भरारी देशाचं या रक्षण करण्यात घेतली उतुंग भरारी कोणी आणि का तर आमचे श्रीकांत मोरे साहेब आमचे श्रीकांत मोरे साहेब आमचे श्रीकांत मोरे साहेब आहे सैनिक लय भारी आमचे श्रीकांत मोरे साहेब आहे सैनिक लय भारी स्वभाव आहे छान आणि म्हणून जिथं तिथं त्यांना मिळतो नाना म्हणून काय मिळतं बघा त्यांचा स्वभाव आहे छान जिथं तिथं हा मिळतोय या कोकणचा शक्ती पुरा या कोकणचा शक्ती पुरा त्यांचा आहे हो जीव की प्राण एक माजी सैनिक या देशाचा एक सैनिक असताना हा कोकणचा शक्तीतुरा म्हणजे साहेबांचा जीवची प्राण आहे असे कमी व्यक्तिमत्व असतात पण त्यांना हा शक्तीतुरा खूप मनापासून आवडतो आज गेली वर्षभर ते फोन करतात आणि आम्हाला सांगत असतात की बाबा तुम्हाला युट्यूबवर आम्ही पाहतो पण तुम्हाला प्रत्यक्षात लाईव्ह आम्हाला पाहायचं आहे आमच्या गावामध्ये या थोडंसं सुपारीमध्ये काहीतरी उन्नीस करा पण आमच्या गावात कार्यक्रम करा ही त्यांची इच्छा होती आमच्या दिवस आज भाग्याचा आठवण करण्याचा आहे बघा त्यांचा स्वभाव आहे हो या कोकणचा शक्ती तुरा या कोकणचा शक्ती तुरा त्यांचा आहे हो जीव की प्राण आहो शाहीर योगेश गीता हे गातो
आज गीत गातो अशी देऊन ललकारी म्हणून शाहीर योगेश गीत हे गातो योगेश गीत हे गातो अशी देऊन ललकारी अशी देऊन ललकारी आमच्या ठिकाणचा मोरे साय आमच्या ठिकाणचा मोरे साय आहे सैनिक लय हाय आमच्या ठिकाणचा मोरे साय आहे सैनिक लय हाय तालुक्याची शान आहे तालुक्याची शान आहे या वडगाव गावाची शान आहे या वडगाव गावाची शान आहे जगवानची सारी जगवानची सारी आमच्या ठिकाणचा मोरे साय आमच्या ठिकाणचा मोरे आमचे श्रीकांत मोरे साहेब आहेत सैनिक लय भारी या गाण्यासाठी सर्वांनी आदरणीय माजी सैनिक आमचे श्रीकांतजी मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची भेट या ठिकाणी आलेली आहे तरी नाच म्हणत त्यांचा शतशः त्याच्यावर आहे धन्यवाद 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 या ठिकाणी पुन्हा एकदा त्याचप्रमाणे माता भगिनी सर्व लहान थोर बालक बालिका सर्व युवक कार्यकर्ते सभासद या सर्वांना या ठिकाणी जाता जाता शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आपण माझ्यासारख्या एक छोट्याशा कलावंताला या ठिकाणी हा स्टेज दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो श्रीकांत मोरे साहेबांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी आमची दुसरी फेरी या ठिकाणी आम्ही समाप्त करतो आहोत धन्यवाद